सुद्धा सांभाळता येत नाही। 6 लाख शिक्षकांची ही परीक्षा आहे टीईटीची, तिचा साधा पेपर सांभाळता येत नाही। भिवंडीमध्ये कोट्यावधी रुपयाचा व्यवहार करून हे पेपर विकल्याचे आणि याच्यामध्ये शिक्षण मंत्र्याचा काही लोकांचा हात असल्याचे पुरावे समोर येत आहेत। नीटची परीक्षा नीट झाली नाही, नीटचं सुद्धा केंद्रस्थान पेपर फोडीचं हे महाराष्ट्र होतं। बरेच जण म्हटले महाराष्ट्राला का टार्गेट केलं जातं, परंतु टीईटीचा पेपर फुटल्यानंतर हे स्पष्ट झालं की महाराष्ट्रात तर पेपर फोडण्याचे धंदे मोठ्या प्रमाणावर होतात। कारण सरकारच असं आहे की मला असं वाटतं खासदार फोडण्याबरोबर पेपर फोडण्यामध्ये सुद्धा पुढाकार घेतोय। ठाण्यामधला हा पेपर फुटलेला आहे टीईटीचा, खरं तर उपमुख्यमंत्री या सगळ्या भागातून काय संशयास्पद हे संशयास्पद शिक्षण मंत्र्यावर आम्ही पूर्णपणे अंगुली निर्देश करू शकतो। शिक्षण मंत्री याच्यात सहभागी आहे। शिक्षण मंत्र्यांनी टीईटीच्या माझ्या माहितीप्रमाणे धर्मेंद्रजीचा राजीनामा येतोय, तसाच दादा भुसेंनी सुद्धा या परीक्षेची जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे। जितेंद्र आव्हाडांनी घोषणा दिली की पेपर फुटले भिवंडीत आणि पैसे गेले माले। हो बरोबर आहे ना। हे पहा जे मंत्री आहेत शिक्षण मंत्री हे मालेगावचे आहेत। याच्यात काही पुरावे ऑफ द रेकॉर्ड येत आहेत समोर की शिक्षण मंत्र्याचे जवळच्या लोकांचा पेपर फोडण्यामध्ये सहभाग आहे। आज उद्या आम्ही यांचे नाव सुद्धा बाहेर काढू। उद्धव ठाकरेंचा जो दौरा सध्या सुरू आहे तो वांजोटा दौरा, अशा पद्धतीची टीका आहे ते अजून खोतकरांनी केली आहे। मला असं वाटतं ज्यांनी त्या दौऱ्याला आलो होतो, मी त्या दौऱ्यात काल परवा 2 दिवस होतो। सगळ्या दौऱ्यामध्ये विराट संख्येनं गर्दी होती। मला असं वाटतं हे वांझोटे राहतील, हे खासदार गेले पण यांच्याबरोबर एकही माणूस गेला नाही। याचा अर्थ यांनी वांझोटे खासदार घेतलेले। उद्धवजींचा दौरा हा उत्साहपूर्ण, अतिशय अभूतपूर्ण असा दौरा राहिलेला आहे। आज शिर्डीमध्ये आता थोड्या वेळात सभा सुरू होते। विभागामधला घोटाळा समोर आलाय। क्षेत्रामध्ये एक व्यक्ती आहे ते निलंबित किंवा रिटायर्ड अधिकारी त्यांना देखील पैसे घेऊन परत नियुक्त करताय, जो पूर्ण कारभार आहे तो समोर आला आहे। हे पण या सरकारमध्ये कोणतं डिपार्टमेंट असं आहे की जिथं आर्थिक व्यवहार न होता काम होतं? सर्रास दलाल मंत्र्यांनी पेरलेले आहे। या मंत्रालयात या विधान भवनात दलाल फिरतात मोठ्या प्रमाणावर। भले कित्येक बंदी आहे परंतु इथं दलाल मी कित्येक दाखवू शकतो तुम्हाला। त्यामुळे आरटीओ मध्ये भ्रष्टाचार, मला असं वाटतं मोठ्या प्रमाणावर याच्याविषयी सभागृहामध्ये सुद्धा आमचे सदस्य अनिल परब यांनी मोठ्या प्रमाणावर आवाज उठवला। परंतु अशा अधिकाऱ्यांना बक्षिसी दिली जाते, अशा अधिकाऱ्यांना सांभाळलं जातं। या महाराष्ट्राचं हे दुर्दैव आहे। उद्धव ठाकरे यांचा जो राजीनामा झाला, उद्धव ठाकरे यांचा जो दौरा झाला, त्यात यवतमाळमध्ये जे आपल्या पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांनी राजीनामे दिलेले आहेत। हे राजीनामे खासदारांचे आले, दौऱ्याचा आणि राजीनाम्याचा काय संबंध? जे पदाधिकारी सहभागी होते त्यांनी पण आता राजीनामे दिले। ठीक आहे ना, राजीनामे दिले असेल काय कारणाने आले तपासून घेऊ।